आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही आलात, तुमच्या मनापासून स्वागत आणि आभार. भाऊंनी जो प्रश्न मांडला तो सत्य आहे. जेव्हा 100 पानं उचलली जातात त्यातली 20 पानं गायब होतात. तर त्यासाठी आपण आता तुम्ही आलात, आमचे सत्कार करणार आहोत. आम्ही समजा मराठा आंदोलकांसाठी सहकार्य केला, हा सत्कार याच्यापेक्षा आपण जर तुम्ही परत एकदा येऊन ते निवेदन दिलं, जो आमच्या पुरवठा खात्यामध्ये असणारा आमचा स्टॉक आहे तो जतन करता कसा येईल आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर दबाव कसा आणता येईल हे साठी जुन्नर तालुक्यासाठी हे महत्वाचं असणार आहे. 100% ते निवेदन तर देऊ, पण जे गाय झालेली कागदपत्र त्यांची सापडत नाही, त्यांना शासनाने कंपल्सरी कुणबी द्यायचं सर्टिफिकेट. त्यासाठी आपण कधी एकत्र यायचं आजच तारीख ठरवा आणि 2-4 दिवसामध्ये एकत्र येऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही मगाशी एक शब्द वापरला होता, कोणतरी आपले बांधव ते गायब करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बांधव नाही ते, मी बांधव म्हणलो, एजंट ते गायब करण्याचा प्रयत्न करतात. आणि खरंच आमच्या तालुक्याने मराठा आंदोलकांना जे सहकार्य केले किंवा जरांगे पाटलांसंग आम्ही जे आहोत, हे जर तुम्ही केलं तर आज आम्ही ऍक्टिव्ह झाले म्हणून, पण अजून 10 वर्षांनी दुसरे ऍक्टिव्ह होणार आहेत, त्यांचे पेपर आत्ताच गायब होणार आहेत. त्यासाठी ही जी नांदी आहे ही आपण आता हेच केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे साहेब. कारण की आता या बाकीच्यांना कुणकुण लागलेली आहे का आपल्या बोकांडी हे बसायला आलेले आहेत आणि ते जे तिथं बसलेले आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे म्हणून ते संपून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. वैयक्तिक कुणाचं काम करण्यापेक्षा अख्ख्या तालुक्याचं काम करायचं असेल तो त्या पुरवठ्या खात्यामध्ये असणाऱ्या ज्या नोंदी आहेत त्या कशा जतन करताना याचा प्रयत्न करा साहेब, हेच खरं महत्वाचं असेल. आणि मागच्या वेळेला सांगितलं ज्या नोंदी शोधल्यात ना 2-2, 4-4 पानं उलटून शोधल्या तर तिथे दुसऱ्या ताजचे स्वर्गात आपण डायरेक्ट बोलतो. आणि दुसरा विषय साहेब, भाऊंनी जे सांगितलं तो एक महत्वाचा विषय. मराठा बांधव म्हणत नाही तुझी नोंद माझ्याकडे मीच काढू शकतो, पण अन्य काही आहेत ना आपले पेपर त्यांनी चोरून नेलेले हा मी आरोप करतो आणि हे सिद्ध पण होऊ शकतं. तुम्ही जे म्हणले ना शूटिंग काढून ठेवा ते सिद्ध होणार आहे. आपल्या मी हे जे म्हणतात ना तसं मी पण पाहिलं साहेब, जेव्हा पुरवठा खात्यात घेतो ना आपल्या नोंदी सापडा गेलं ना त्याचे 4 तुकडे आहेत ना ते परत जुळून तिथं नाही ठेवती कचऱ्यात. आणि साहेब बॅटरी लावली ना तर डोळ्यावर धूळ येते, धूळ येते ना साहेब, अशी परिस्थिती आपल्या. ऐका, आपण हे निवेदन तर देऊच, पण आपल्या इथं दादा येणार आहेत दर्शनाला, त्यावेळेस आपण संबंधित तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना बोलून घेऊ. कारण हा जो गाळचा आम्हाला सगळ्यांना कुणबी द्या हा मंत्रालयापर्यंत जातो. हा प्रश्न आपले ऐका ना, हे निवेदन जेव्हा द्यायचंय ना ते एक दिवस ठरवा. अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यात, म्हणजे कशी पिळवणूक केली जाते या गाडव्यांनी सांगितलं, कशी पिळवणूक केली जाते, म्हणजे त्या संदर्भात आपण जुन्नर तहसीलला एक पत्र देऊ आणि तिथं अधिकृत माणसं नेमू. कारण 800 पिळवणूक होती, 2000चं काम 10,000 जातं. एवढं करत असताना मग ते आपल्याला जुन्नर तालुक्याला घालून पोट लागतं. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी एकत्रित एक दिवस तुम्ही सांगा तुम्ही कधी येणार आहेत, त्या दिवशी आपण त्या ठिकाणी पत्र देऊ आणि सर्वांना सांगू. सर्वांना आपल्या तालुक्याने ना दसरा झाला ना, दसरा झाल्यावरती दादांचा इकडे दौरा कधी बघू, जर लय लांब असेल ना तर आपण एक तारीख करू. दादांच्या दौऱ्याच्या आधी आपण हा कार्यक्रम घेऊ. तुम्ही काही व्रत होती ती 100% होती, पण जेव्हा आम्ही तालुक्यातले सगळे बांधव येऊन जेव्हा तहसीलदार ऑफिसला जाऊ तेव्हा येणारे हे जे लुच्चे लपाडेवाले आहेत ना ते पण घाबरणार आहे पैसे घ्यायला. त्यासाठी ती ताकद वाढली पाहिजे. मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा डायरेक्ट तहसीलदार आपण गेलो पाहिजे. आणि जे लोक आज पैसे मागतात ना त्यांना चाप कधी बसणार आहे, आपण एकत्र आल्यानंतर बसणार. आपल्यातलेच लोक आहेत ना ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते काय म्हणतात, आणि घे ना 5,000 देते, घे काढून मोडू दे. काय विषय आहे पहिला आपल्या दादा, पहिलं आपल्याच बांधवांना आपल्याला आव्हान करायचं की कुणाला पैसे देऊ नका. आणि त्याच्यामुळे आमच्या तालुक्यात काय झालंय की पैसे द्यायचं बंद केलं ना, एजंट पण घाबरले आणि ते नागरिक सुद्धा केंद्रवाले पण घाबरले की आता आपण मागितलं तो एजंट असेल तर ते एजंटला ग्रुप करून फटवा, एकाला फटकावलं का बाकीचे पडून जाणार. आपल्याला कायद्याच्या मार्गाने जायचं, आपल्याला आंदोलन शांततेत चाललेलं